उजनी धरणातील पाणी पातळी उणे 22%वर. जालना जिल्ह्यातील शेतीला ठिबकचा आधार. व्हीएसआयचा मराठवाडा विदर्भात विस्तार होणार. 6 जिल्ह्यातल्या जमिनींचं पुनर्सर्वेक्षण आवश्यक. सोयाबीन, मका, बाजरीच्या हमीभावात वाढ नाही आणि फलोत्पादन अभियान यंदापासून ऑनलाईन. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. पावसानं अजूनही हजेरी न लावल्यामुळे सगळ्याच धरणांची पाणी पातळी खालावली असून सोलापूर जिल्ह्यातल्या मोठ्या क्षमतेच्या उजनी धरणातल्या पाण्याची पातळीही उणे 22%वर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाण्याचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस झाल्यानं आतापर्यंत फक्त 1.5% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र पाऊस नसल्यानं ही पिकंही येण्याची शक्यता नाही. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी उजनीतून 1 TMC पाणी सोडल्यानंतर धरणामध्ये उणे 22% पाणी राहणार आहे. मागील वर्षी उणे 30% पाणी होतं, पण यंदा परिस्थिती फारच बिकट झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातले इतर लघु आणि मध्यम प्रकल्पही कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. उजनी धरणातील पाण्याचा विचार करता धरणावरील पिण्याच्या पाणी योजनांसाठी साधारणपणे 10 ऑगस्टपर्यंतच पाणी मिळू शकेल. त्यानंतर मात्र पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जाण्याची वेळ येणार आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाखाली असलेल्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. 2013-14 या वर्षात आतापर्यंत 2406 हेक्टर क्षेत्रावरील शेती ठिबक आणि तुषार सिंचनाखाली बहरली आहे. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे 9,09,79,000 रुपये अनुदान देण्यात आलं. एका वर्षात तब्बल 2,000 शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाला पसंती दिली असून उत्पादन दुप्पट झालं आहे. जालना जिल्ह्याला गेल्या वर्षी दुष्काळाचा मोठा फटका बसला. दुष्काळी स्थितीतून धडा घेत कृषी विभागानं सूक्ष्म सिंचनाचं नियोजन केलं. सूक्ष्म सिंचनाच्या क्षेत्रात वाढीचा निर्णय घेऊन थेट कृती कार्यक्रमाची आखणी केली गेली. शेतकऱ्यांचा सूक्ष्म सिंचनाकडे कल वाढल्यामुळे क्षेत्रवाढीलाही मदत झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या मांजरी गावातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयचा विस्तार करण्यात येणार असून औरंगाबादमध्ये 75 एकर जागेवर संस्थेचं ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांनी दिली. व्हीएसआयचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली. व्हीएसआयचा मराठवाडा आणि विदर्भात विस्तार करण्यात येणार आहे. मराठवाड्यासाठी औरंगाबादजवळ 75 एकर जागा घेण्यात आली आहे, तर विदर्भात केंद्र सुरू करता यावं यासाठी जागेचा शोध सुरू आहे. राज्यातल्या जमिनींच्या पुनर्सर्वेक्षणात महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे आहे. हे राज्याला भूषणावह नाही. येत्या महसूल दिनापासून किमान 6 जिल्ह्यात जमिनीचं पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केली आहे. महसूल विभागानं सुरू केलेले अनेक पथदर्शी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचं आव्हान महसूल विभागासमोर असून सर्व अधिकाऱ्यांनी ते स्वीकारावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुण्यातल्या यशदा संस्थेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. महसूल विभागाच्या वतीनं E712, चावडी, अभिलेख हे पथदर्शी प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र हे प्रकल्प एखाद्या जिल्ह्यासाठी मर्यादित न राहता राज्यस्तरीय होण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. सन 2014-15 या वर्षासाठीच्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत 30 ते 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, शेंगा पिकात वाढ करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थविषयक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत खरीपासाठीच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसी सरकारनं स्वीकारल्या असून सर्वाधिक चांगले दर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे, असं केंद्रीय कायदा आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. राज्यात यंदा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील योजनांची अंमलबजावणी हॉटनेटच्या माध्यमातून सक्तीनं ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय अभियानामार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यापासून ते अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यापर्यंतची सर्व कार्यवाही संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. यासाठी hotnet.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे.
सध्याच्या ढगांनी आच्छादलेल्या पण पाऊसमान कमी असलेल्या हवामानात भेंडी, पपई, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारं 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. काकडी कमाल 2800 रुपये, किमान 2500 रुपये. कांदा कमाल 2600 रुपये, किमान 2000 रुपये. कारलं कमाल 4000 रुपये, किमान 3500 रुपये. शेवगा कमाल 6000 रुपये, किमान 5000 रुपये. टोमॅटो कमाल 1500 रुपये, किमान 1000 रुपये. वांगी कमाल 2800 रुपये, किमान 2500 रुपये. लसूण कमाल 4000 रुपये, किमान 1500 रुपये. हिरवी मिरची कमाल 3000 रुपये, किमान 2500 रुपये. तर भेंडी कमाल 3500 रुपये, किमान 3000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 31, किमान 22. नागपूर कमाल 39, किमान 29. नाशिक कमाल 34, किमान 23. औरंगाबाद कमाल 36, किमान 24. कोल्हापूर कमाल 31, किमान 23. सांगली कमाल 34, किमान 23. सातारा कमाल 31, किमान 22 आणि सोलापूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. नमस्कार मंडळी.
कृषी दर्शनच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण वन्य जीवन व्यवस्थापन याविषयी माहिती मिळवणार आहे. वन्य जीवन व्यवस्थापन म्हटलं की नक्की काय असा मनात प्रश्न नक्कीच उद्भवला असेल. मुळात वन्य जीवन म्हणजे काय, किंवा बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल की संरक्षित क्षेत्र, पण म्हणजे नक्की काय, किंवा कोणते प्राणी पाळावेत, कोणते प्राणी पाळणं अवैध आहे, शिवाय प्राण्यांची तस्करी म्हणजे काय, हे सगळे अनेक प्रश्न तुमच्या मनात उद्भवले असतील. तसे ते माझ्याही मनात उद्भवलेत. म्हणूनच आपण आज भेटणार आहोत पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्री सुनील लिमये यांना. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर, वन्यजीव वनविभाग असं म्हटलं की आमच्यासारख्या सामान्य माणसाला आठवतं ते अभयारण्य. आम्हाला तुम्ही सांगा की वन्यजीव नेमकं कुणाला म्हणायचं? बऱ्याच लोकांच्या मनात एक नेहमी शंका असते की वनविभाग नक्की काय काम करतो, वनविभागाचं काम काय आहे, आणि मुख्य म्हणजे वन्यजीव म्हणजे काय. बऱ्याचदा लोकांचा संबंध कधी असतो की शहरामध्ये किंवा गावामध्ये आपल्या सोसायटीमध्ये माकडं आली, किंवा मुंबईसारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी गावामध्ये बिबळ्या शिरला, तो लोकांना हे समजतं. तर आज वनविभाग जो आहे तो म्हणजे वनांशी संबंधित काम करणारा जो विभाग आहे तो म्हणजे वनविभाग. या विभागावर अनेक विभाग जोडलेला असतो, त्याचं नाव आहे पर्यावरण विभाग. त्यामुळे नेहमी म्हणताना असं म्हटलं की वन आणि पर्यावरण दोनांची एकमेकांची सांगड आहे. त्या वनांच्यासाठी, वन राखण्यासाठी, वन वाढवण्यासाठी जे काम एक विभाग करतो तो वनविभाग. आणि त्या वनविभागामध्ये आता वन्यजीवांविषयी जे काम अधिकारी करतात त्या म्हणतात वन्यजीव विभागाचे अधिकारी. मग आता प्रश्न असा येतो की वन्यजीव म्हणजे काय. तर आपल्याकडे एक वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे 1972चा. त्या अधिनियमाच्या 6 आपल्याकडे अधिसूची आहेत. त्या अधिसूचींमध्ये ज्या ज्या प्राण्यांची नावे येतात असे सगळे प्राणी म्हणजे वन्यजीव. त्यामुळे वनांसाठी जे काम करतात, वन्यजीवांसाठी जे काम करतात ते वनविभागाचे अधिकारी. आणि अभयारण्य म्हणजे काय, तर आपल्याला जशी राहण्यासाठी शहरं आहेत तसं वन्यजीवांना आश्रय चांगला मिळावा, त्यांना खाद्य चांगलं मिळावून काही ठराविक जागा आपण राखून ठेवतो, त्याला अभयारण्य म्हणतात. जसं आपल्याकडचं भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर म्हटल्यावर आपण काय म्हणतो की आपल्याकडे एक जी जायंट स्क्विरल आहे ज्याला आपण शेकरू म्हणतो, त्यासाठी राखून ठेवलेलं अभयारण्य ते भीमाशंकर. म्हणजे अभयारण्य हे वन्यजीवांसाठी असतं, शहरं ही माणसासाठी असतात. वनांसाठी जे काम करतात ते सगळे वनाधिकारी. सर, तुम्ही याचं खूप छान उत्तर दिलं. पण माझ्या मनात आणखीन एक शंका आहे की वनविभाग हे नक्की काय करतात. म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत हे पोचत नाही की काय नक्की त्यांचं काम आहे. तर आम्हाला जरा एक नीट समजावून सांगाल की वनविभाग नक्की काय करतात, आणि या विभागात काम करणारे जे लोक आहेत, कर्मचारी म्हणा, की त्यांना काही वेगळं प्रशिक्षण असं दिलं जातं का? मी सांगितलं तर वनविभागाचं महत्त्वाचं काम आहे की जी आपल्याकडे वनं आहेत त्यांचं रक्षण करणं, वनं वाढवणं. वनं वाढवणं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी झाडं लावतो. झाडं लावणं म्हणजे वनांची निर्मिती करणं. आणि जे सध्या जे वन आहे त्या वनांना आपल्याला जे वाचवायला म्हणजे याला प्रोटेक्शन म्हणतात. जसं पोलीस असतात आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी, त्या वनांच्या संरक्षणासाठी आम्ही सगळेजण काम करतो. आता पोलीसची बहुतेक सगळ्या लोकांना सिस्टीम माहिती असते. आपल्या सगळ्यांना माहिती होतं, रस्त्यात दिसतो तो कॉन्स्टेबल, त्याच्यावर हेड कॉन्स्टेबल, PSI, SP आपल्याकडे असतात. त्याच पद्धतीनं आमचं डिपार्टमेंट काम करतं. जो जंगलामध्ये सगळ्यात आधी पहिल्यांदा एखाद्या छोट्या जागेचं रक्षण करतो त्याला आमच्याकडे म्हणतात बीट गार्ड. म्हणजे जो सगळ्यात छोटं सांभाळतो. जसं आपला पोलिसांचा कॉन्स्टेबल असतो, त्याच्यावरती असतो आमचा, त्याला वनपाल म्हणतात. जसं आपल्याकडं हेड कॉन्स्टेबल असतो. सगळ्या लोकांना माहिती असणारा माणूस म्हणजे PSI. तसं आमच्याकडे असतो रेंज फॉरेस्ट ऑफिसर. म्हणजे साधारणपणे एक तालुक्याचं वनक्षेत्र जो सांभाळतो तो रेंज फॉरेस्ट ऑफिसर. जिल्ह्याला जसं कलेक्टर असतात, ज्याप्रमाणे SP असतात, त्यामुळे पूर्ण जिल्ह्याचं जे वनक्षेत्र सांभाळतो त्याला विभागीय वनाधिकारी किंवा DFO म्हणतात. मग त्याच्या वरचे अधिकारी असतात. दुसरं असं आहे की वनविभाग जी लोक काम करायला येतात ते सर्वजण जे असतात ते सगळे सायन्स ग्रॅज्युएट असतात. कारण का वन हे एक सायन्स आहे, म्हणजे फॉरेस्ट इज अ सायन्स. त्यामुळे ते शिकण्यासाठी सायन्स ग्रॅज्युएट लोकच असतात. फक्त जे वनरक्षक असतात ते 10वी किंवा 12वी झालेले असतात. त्याच्यानंतर वनपाल 12वी झालेले असतात. बाकीचे सगळे मात्र कमीत कमी ग्रॅज्युएट लागतात, सायन्स ग्रॅज्युएट. त्यामुळे एक तर शास्त्र शाखेतनं आले असं त्यांना शिकणं सोपं जातं. पण हे सगळं जरी शिकलं तरी शेवटी जंगलात एकदा आल्यानंतर जंगल राखणं म्हणजे प्रोटेक्शनचं जे काम ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर झाडं लावणं. सर, बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो की व्याघ्र प्रकल्प, पण हे नक्की काय असतं आणि याची खरंच गरज आहे का, असंही बरेच वेळा ऐकायला येतं की वाघ हे शहरी भागामध्ये आलेत किंवा माणसांना त्रास देतात किंवा काहीतरी अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे असुरक्षितता निर्माण होते. तर याच्या मागे काय कारण असेल? बरोबर आहे. प्राण्यांसाठी वेगळं काम अशा प्रकारे असतं की त्यासाठी आमच्याकडे एक मोठी इन्स्टिट्यूट आहे डेहराडूनला, त्याचं नाव आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट. त्याच्यामध्ये शिक्षण दिलं जातं की वन्यजीवांचं व्यवस्थापन कसं करायचं. बघा, माणसांचं व्यवस्थापन करताना माणूस बोलू शकतो पण वन्यजीव काही बोलत नाही.
पण वन्यजीव ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्यांना कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत, त्यांच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, त्यांचा अधिवास म्हणजे हॅबिटॅट ज्याच्यामध्ये ते राहतात ते कसं सांभाळायचं, हे सगळं शिकवलं जातं. आणि मग ह्याच्यामध्ये शिकलेले अधिकारी आहेत ते वन्यजीव व्यवस्थापनासाठी येतात. म्हणजे वनांच्यापेक्षा थोडंसं जास्त जे स्पेशलायझेशन आहे ते आपण वन्यजीव शाखेमध्ये करत असतो. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सर, वन्य प्राण्यांची तस्करी किंवा अवैध काही गोष्टी असतात, तर ह्या नक्की काय असतात? म्हणजे तस्करी ही नक्की काय प्रकार आहे? आणि त्यामुळे कधी कधी अजाणतेपणी लोकांच्या नागरिकांच्याकडनं असं होऊ शकतं की उदाहरणार्थ काही प्राण्यांपासून तयार केलेल्या वस्तू वापरात येतात, तर ते चुकीचं आहे किंवा त्या कोणत्या वस्तू, या सगळ्या गोष्टींची आम्हाला पूर्णपणे माहिती नसते आणि अजाणतेपणी ह्या गोष्टी घडतात. तर हे घडू नये म्हणून सुद्धा लोकांनी काय करावं याच्याविषयी जरासं सांगा. नाही, अगदी बरोबर आहे. कारण खरं सांगतो की हा खूप मोठा वरचा व्यापार आहे. लोकांना कदाचित कल्पना नसेल, पण आपल्याकडं अंमली पदार्थ जे असतात ज्याला नार्कोटिक्स म्हणतात, त्या नार्कोटिक्सच्या व्यापारानंतर करोडो रुपयाचा जो व्यापार होतो ह्या जंगलाचा आणि वन्य म्हणजे तस्करीचा होतो. आता याच्यामागं असं आहे की वर्षानुवर्ष चालत आलेल्या घटना, वर्षानुवर्ष चालत आलेले विचार, आणि त्यानं होतं सगळ्यांना माहिती आहे वाघाचं कातडं घरात ठेवणं, आपल्या भिंतीवर टांगणं, यात कुठल्याही प्रकारचा शूरपणा नाही आहे. तरीसुद्धा लोक हे करतात का? तर आपल्याला एक स्टेटस मिळावं म्हणून. त्यानं वाघ मारले जातात. वाघाच्या शरीरातली सगळी हाडं चायनीज मेडिसिनमध्ये वापरली जातात आणि सगळा जो हा अवैध व्यापार होतो हा पूर्णपणे चीनपर्यंत जातो. त्यामुळे आशियात जी काही तस्करी होते, बरं, ही तस्करीमध्ये कुणाला पैसे मिळतात? जे मोठे मधले दलाल आहेत त्यांना. जो तस्करीसाठी जो वाघ मारतो, जो बिबळ्या मारतो, त्या गरीब माणसाला फार कमी पैसे मिळतात आणि त्या माणसाला माहिती नसतं की आपण हे कशासाठी करतोय. त्याला इतर काय उद्योग दे म्हणून ते तस्करी करायला जातो. बरं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण पण त्यांना मदत करतो. जसं आता बघा, पोपट हा वन्यजीव आहे, पण पोपटाला आपल्या घरामध्ये पिंजऱ्यात ठेवता येत नाही, हे बहुतांशी लोकांना माहीत नाही. लोक आवडीने ठेवतात, पोपटाला खायला घालतात, पण पोपटाला पिंजऱ्यामध्ये ठेवणं ही एक प्रकारची तस्करीच झाली ना, आणि हा एक प्रकारचा गुन्हा आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती होईल की घरामध्ये पोपट अजिबात बाळगू नका. तुम्ही एक साधा विचारा, तुम्हाला एक दिवसभर जर खोलीमध्ये कोंडून ठेवलं तर आपली काय अवस्था होते? बरं, बऱ्याचदा लोक पक्ष्यांचे पंख कापतात. ते आपल्याकडे दुसरा एक कायदा आहे, PETA म्हणतात त्याला. PETची जी लोक आहेत, म्हणजे तो कायदा नाही आहे, कायदा जो आहे तो आहे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी, आणि त्याचं नाव आहे प्रिव्हेन्शन टू क्रुएल्टी ऑफ ॲनिमल्स. पण पेटा मी जे आधी म्हटलं, ती संस्था यासाठी खूप प्रयत्न करते. ती लोकांना सांगते की प्राण्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची क्रूरता दाखवू नका. बऱ्याच लोकांना सवय असते की गळ्यामध्ये नख घालायचं. एखादं लॉकेट असतं, त्याला लॉकेटमध्ये नख असतं. एखादी आजी आपल्या नातवाला देते किंवा घरची माणसं येतात, त्यांना हे माहीत नसतं की आपण हा केवढा मोठा गुन्हा करतोय. कुठल्याही प्राण्याचं नख, त्याचा अवयव, त्याचं कातडं घरात ठेवणं, बाळगणं, या सगळ्या कायद्याने याला शिक्षा आहेत. कमीत कमी 1 वर्षापर्यंत शिक्षा ते 7 वर्षाची सक्त मजुरी आणि 25,000 ते 50 लाखापर्यंत दंड, अशा सगळ्या शिक्षा आपल्या वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये आहेत. लहानपणी लोक म्हणतात की हत्तीच्या शेपटीचे केस तोडा, अस्वलाचे केस तोडा, ते गळ्यात गळा, भीती वाटत नाही. या सगळ्या ज्या आहेत त्या अंधश्रद्धा आहेत आणि आपण सगळ्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहायला पाहिजे. वन्यजीव, कुठलाही जिवंत पोपट, जिवंत वाघ हा जंगलामध्येच चांगला दिसतो. त्यामुळे त्याचं कुठेही आपल्या घरामध्ये त्याला ठेवू नका. कुठल्याही तस्करी जर होत असेल तर जवळच्या वनविभागाला लगेच कळवा. काही लोकांना माहिती आहे की रस्त्यामध्ये लोकांना असं आवडतं, सशाचं मटण खाल्लं, हरणाचं खाल्लं, बटेर खाल्ले, तितर खाल्ले, पण या सगळ्याला बंदी आहे. जेव्हा कधी कोणी पकडलं जाईल तेव्हा मला कळेल की याच्या शिक्षा खूप मोठ्या आहे. आपण वर्तमानपत्रातून सुद्धा वाचतो. त्यामुळे तस्करीपासून दूर राहणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि छोट्या मोठ्या गोष्टीत कुठेही शंका आली, त्यात सगळ्यांना इंटरनेट आहे. इंटरनेटवर जा, छोटंसं फक्त क्लिक करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. वनविभागाची ऑफिसेस जवळ आहेत. पण एक लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा की वन्यजीव हा जंगलामध्येच चांगला दिसतो, त्याला कुठल्याही प्रकारे घरात बाळगू नका. प्राण्यांच्या काही अशा विशिष्ट सवयी असतील किंवा काही हिंसक प्राणी असतील आणि त्यांच्यापासून दुसऱ्या प्राण्यांना, हे कसं सगळं व्यवस्थापन याचं सगळं? नाही, एक कसं असतं बघा, आपण सगळे लोक शाळेत शिकलेलो आहे की आपल्याकडे अन्न साखळी असते, की आपल्याकडं गवताळ प्रदेश असेल तर त्याच्यावर जगणारे आपल्याकडं तृणभक्षी प्राणी असतात. म्हणजे गवताळ जगणारे आपल्याला हरण आहे, सांबर आहे. त्याच्या पुढे गेलं त्यांना मारून खाणारे प्राणी असतात, त्यांना म्हणतात प्रिडेटर. ते असतात वाघ असतो, सिंह आहे, बिबळ्या आहे.
हे आपण शाळेत शिकलेलो आहे. मग ही अन्न साखळी जे सांभाळायचं काम असतं ते कशाप्रकारे करायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल की आपण वाघांचं संरक्षण मोठ्या प्रमाणावर करतो. मग असं विचारलं की वाघच का वाचवायला पाहिजे, तर एवढ्यासाठी की आपण जी अन्न साखळी शिकलो आहे त्यात सगळ्यात वरच्या स्तरावर वाघ आहे. म्हणजे वाघ जर वाचला तर याचा अर्थ काय झालं की वाघाला खायला मिळणारं अन्न खूप आहे. म्हणजेच कोण, तृणभक्षी प्राणी. मग ते जर वाचत असतील त्याचा अर्थ जंगल चांगलं आहे, म्हणजे गवताळ प्रदेश चांगला आहे, झाडं चांगलं आहे. म्हणजे थोडक्यात वाघ जर एक आपण वाचवला तर सगळंच आपण वाचवू शकतो. म्हणून आपण जे सर्वात वरचा जो प्राणी आहे त्याला वाचवतो. तर हे जे काम आम्ही करतो त्यासाठी जे शिकायला लागतं ते स्पेशलायझेशन आहे आणि ते थोडं शिकलं. पण जेवढं हे शास्त्र आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. लोक जेवढं जास्तीत जास्त जंगलाच्या जवळ राहतील, जंगलाची माहिती करतील, तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला वन्यजीवांचं व्यवस्थापन करता येतं. वन्यजीवांच्या रक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग हा बहुमूल्य ठरतो. तुम्ही जे म्हणाला की बाजारात विक्रीला येतात, जसं आता लव बर्ड्स म्हणतात किंवा बजरीगर, हा प्राणी आपल्याकडे नाही आहे. भारतीय जो आपला अधिनियम आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम, त्यात फक्त भारतात सापडणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीला बंदी आहे. म्हणून बाहेरून जे बजरीगर आणले जातात त्याला सुद्धा फार क्रूरतेनं वागवलं जातं. त्यासाठी तो वेगळा कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स. तर त्याचा भंग होऊ देऊ नका. आणि बजरीगरच्या नावाखाली जे आपल्याकडे मुनिया मिळतात त्यांना रंगवून आणलं जातं. तर असा बघा कुठलाही प्राणी घरात ठेवायचा आपण नाही. जर सगळ्यांनी ठरवलं की घरात प्राणी ठेवणार नाही, कुठल्या प्राण्यापासून बनवलेली वस्तू वापरणार नाही, कुठल्याही प्राण्याचे केस गळ्यात घालणार नाही, नख गळ्यात घालणार नाही, तर आपाप तस्करी कमी होईल. त्याशिवाय तस्करीची सुद्धा गोष्ट अशी आहे की जेवढी डिमांड जास्त तेवढा सप्लाय जास्त. डिमांडच जर कमी होत गेला तर सप्लाय आपाप कमी होईल. आणि एवढं पण आपण नक्की करू शकतो. सर, असं बरेच वेळा ऐकायला येतं की मानवी वस्तीमध्ये वाघ शिरलाय आणि तर मग जंगलं राखीव ठेवली आहेत तरीसुद्धा अशा घटना का घडतात? याला दोन कारणं आहेत. जंगल जे राखीव आपण ठेवतो ते आपल्याला माहिती आहे राखीव जंगल आहे. वाघाला माहिती आहे काय? नाही. वाघाला माहीत नाही, बिबळ्याला माहीत नाही. पण आपण जंगलं अशासाठी वाचवतो की त्या बिबळ्याला किंवा वाघाला इथं खाद्य मिळायला पाहिजे. खाद्य मिळालं पाहिजे, गवत चांगलं पाहिजे. गवत आलं की झाडं आली, झाडं आली की खाद्य आलं. पण आज बऱ्याच ठिकाणी ज्या जंगलावर लोकांच्याकडनं अतिक्रमण होते, ज्या जुन्या जंगलाच्या जागा आहेत तिथं लोक शेती करतात, घरं बांधतात. मुंबईचं जर आपण उदाहरण घेतलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, त्याच्या हद्दीवर लोक आज घरं बांधतात. त्यानं होतं कसं, इथं असलेला जो मूळचा प्राणी आहे त्याच्या जागेत आपण अतिक्रमण केलं. त्यामुळे तो भक्ष्य शोधायला जेव्हा प्राणी त्याच्याच जागेत फिरतो तेव्हा आपलं वाटतं की तो आपल्या जागेत आला. त्यामुळे कुठेही वन्य प्राणी क्वचित काही प्रसंग सोडले तर मानवी वस्ती येत नाही. माणसाला सगळे वन्य प्राणी घाबरतात. त्यामुळे हे जे आपण म्हणतो जेव्हा आपण वन्य प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये जातो तेव्हा अशा घटना घडतात. त्यामुळे हे जर आपल्याला टाळायचं असेल तर कुठल्याही वन्यजीवांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जंगलावर अतिक्रमण न करणं आणि केलेलं अतिक्रमण असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण काढून टाकणं, एवढे दोनच उपाय आहेत की ज्याने आपण हे सगळा संघर्ष टाळू शकतो. बरेच वेळा असं वाटतं की मानवी वस्तीमध्ये एखादा प्राणी शिरतो आणि तो उपद्रवी ठरू शकतो. पण आपल्या जागरूकतेमुळे जर आपण वन्य विभागाला हे कळवलं तर त्या प्राण्याची होणारी हानी, अर्थात वन्यजीवांची होणारी हानी आपण टाळू शकतो. सर, या ठिकाणी तुम्ही आमच्या शंकांचं खूप निरसन केलं. खरं म्हणजे सामान्य नागरिकाला या आतल्या गोष्टी माहिती नसतात आणि म्हणजे न कळत काही गोष्टी त्यांच्याकडून घडून जातात. तर तुम्ही इतक्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ते समजावून सांगितलं. त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीकडून आपले आभार मानते. धन्यवाद. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.